विभाग प्रमुख वर्षा तोडमल, प्राध्यापक वर्षा तोडमल यांना मी विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं। सगळ्यांना नमस्कार। व्यासपीठावरील सगळे माझे सहकारी, त्यांनी तुमच्याशी अगदी छान संवाद साधलेलाच आहे, पण मला दोन महत्त्वाच्या गोष्टी असं सांगायच्या आहेत की पहिल्यांदा आपण असा विचार केला पाहिजे की आपण का वाचतो आणि कशासाठी वाचतो, का वाचायला हवं आणि कशासाठी वाचायला हवं हे जर आपल्याला चांगलं समजलं तर आपल्याला अधिक चांगलं पुस्तक उमजेल। एक चीनी म्हण अशी आहे की तुमच्याकडे जर 10 रुपये असतील तर त्यातले 8 रुपये हे तुम्ही तुमच्यासाठी ठेवा आणि त्यातला 1 रुपया जो आहे त्याचं गुलाबाचं फूल घ्या आणि दुसऱ्या 1 रुपयाचं छानसं पुस्तक घ्या। 1 रुपयाचं गुलाबाचं फूल का जगावं हे सांगेल, तर 1 रुपयाचं पुस्तक कसं जगावं हे तुम्हाला सांगेल। का जगावं आणि कसं जगावं हे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे। आयुष्य कशाने घडत असतं? पुस्तकांमुळे आयुष्य घडत असतं। तुम्ही वि. स. खांडेकर काय म्हणतात ते नक्की लक्षात ठेवा। सरस्वतीच्या कृपाप्रसादाचा असो अगर निसर्गाची योग्य ती योजना, तलवार आणि नांगर यापेक्षा सुद्धा टिचभर लेखणीच अधिक भारी ठरते। रणांगणावरचे रक्ताचे पूर हे काही पावसाळे आले नाहीत तोच वाहून जातात, पण कागदाच्या कपट्यावरचा शाईचा डाग शेकडो उन्हाळे आले तरी सुद्धा ओलाच राहतो। सोन्याची तागडी मालकाच्या पश्चात मातीमोल होते, पण लाकडाच्या लेखणीतून उभं राहिलेलं नरसिंहाचं रूप हे देव्हाऱ्यात जाऊन बसत असतं। याचं तात्पर्य काय आहे, तर लेखणीची पिकं ही कधीच नष्ट होत नसतात आणि म्हणून आपण पुस्तकांच्या सहवासात राहायला हवं। चांगल्या सवयी लावून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। सवयी आपला सांभाळ करतात, पण त्या चांगल्या सवयी आपण लावून घ्याव्या लागतात। हे मी का सांगते आहे, कारण आपण पुस्तक वाचतो पण मन कुठेतरी भरकटत असतं, पुस्तकाची पानं फक्त आपण उलटत असतो, आपलं मन तिथे नसतं आणि त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये त्या अक्षरांचा प्रवास होत नसतो। त्यामुळे चांगले लेखक वाचणं, चांगले कवी वाचणं, कारण पुस्तकं हेच तुमचे खरे मित्र असतात। तीर्थात श्रेष्ठ प्रयाग की काशी हे एक वेळ सांगणं कठीण आहे, फुलात श्रेष्ठ गुलाब की केवडा हे एक वेळ सांगणं कठीण आहे, पण माणसाच्या बुद्धीनं उभा राहिलेला सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ हा वाङ्मयाचा आहे, पुस्तकांचा आहे आणि म्हणून ती खरी मैत्री असते। एक वेळ आपला मित्रमैत्रीण आपल्याला फसवेल, पण पुस्तक कधी दगा देत नाहीत, पुस्तक कधीच फसवत नाहीत, पुस्तक जगण्याचा रस्ता दाखवत असतात। परंतु त्या पुस्तकांमध्ये मनापासून आपण गेलं पाहिजे आणि म्हणून पुस्तक जर समजून घ्यायचं असेल तर त्या पुस्तकाबरोबर आपलं मन तिथे असलं पाहिजे। तुम्ही चांगले कवी वाचा, कुसुमाग्रज वाचा, पाडगावकर वाचा, इंदिरा संत आहेत, कवयित्री शांताबाई शेळके आहेत, कवी अनिल आहेत, या सगळ्यांच्या कवितासुद्धा आपल्याला खूप काही जगण्याचा वेगळा अर्थ सांगत असतात। पाडगावकर एका कवितेत बघा किती छान म्हणतात की प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल आहे, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं फूल आहे, फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी सारं काही विसरावं लागतं, आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं। सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं। फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतात तसे फाटे असतात, गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी सगळीकडं कावळेच असतात। कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावं लागतं, आपलं मन आपल्याला सावरावं लागतं। मोर धुंद नाचतो म्हणून आपण का नाराज व्हायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही। वारात यायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा आणि त्यासाठी पुस्तकांचा सहवास आपल्याबरोबर हवा। ज्या